वेलकम टू पुणे गाईज. तर हॅलो मित्रांनो, जसं तुम्ही बघत असाल की खूप दिवस झाले माझे व्लॉग नाही येते. ते का नाही येते वगैरे ते आपण बोलू त्याबद्दल नंतर. तर आता एरिया बघून तुम्हाला समजत असेल आपण कुठं आलोय. तर बघू शकता म्हणजे हेच की शनिवार वाड्याला आलोय. तर आता जाणार आहे इथं दगडूशेठचे दर्शन घ्यायला बाप्पाचे. तर दर्शन करूया आणि त्यानंतर बोलतो मी की व्लॉग का नव्हते वगैरे. हा माझा 2026चा पहिला व्लॉग आहे. 2026चे पहिले 10 दिवस तर वाया घालवले. तर आता बघूया आपले पुढचे दिवस आता फुल डेअरिंग तर करतोय पब्लिक मध्ये बनवायची. पण बघू काय होतंय. जातो पहिले दर्शन करतो आणि मग निघल्या बोलूया. पण चांगली माणसं चांगला विचार करतात. माफी नसतात. बोल पापा बोल. भाई संडेचं पूर्ण रश आहे पूर्ण. बघू शकता डेलीच येतं पुण्यामध्ये. तर रश असतोच आपल्या इथं. बघूया काय होते. आलो इथं मित्राजवळ. माझा मित्र भाई फुल पुढे जाऊन थांबलाय काय माहित का. आलो आता मंदिराजवळ तर आलोय. थांब ना. अरे भाई गर्दी तर फुल आहे आणि आम्ही इथं काय घेऊन चाललोय 20 रुपयाची बुवा. पाटील आम्ही 10 रुपयाचे 2 घेतले ना 2. लाईन तर फुल नाही जास्त नाही इथपर्यंत हाय भाई पण कमी आहे काय ती. अरे एकदम मी तिथं होतो प्रांजली नाही रे मागं पण आहे. हो सकाळी लवकर आलो. अरे लवकर म्हणजे आज संडेचं एवढं ट्रॅफिक. थांबायचं नाव नाही. इकडे गेली अरे चल नाही. ए व्हीआयपी मधून जाऊया काय. व्हीआयपी मधून जाऊया काय. काढतोय तिकीट करतोय तिकीट स्पॉन्सर करतोय. म्हणजे व्हीआयपी ला किती गर्दी असेल. अरे कुठली लाईट कुठं चालली आज काय भाई. दगडूशेठ वरून तांबडीचा विषय व्हीआयपी गेला बाप्पा प्रसन्न नाही व्हायचे. अरे इथनं लाईन चालू आहे बापरे. इथून नाही म्हणजे नाही कधी कमीत कमी 2 तास तरी लागणार आता दर्शनला. हा अरे चप्पल मध्ये तिथं काढल्या एवढ्या लांब. अरे खाली काय कुठं चालू आहे. आलो बघू का सांजेला आलो तर तिने नमस्कार काच तिने नमस्कार आला काय ते माझ्यासाठी कम्प्लीट झालं. आणि जिथनं आहे ना तिथं आतमध्ये जागा होती तिथनं पुढं तिथून डायरेक्ट परत त्याकडे जाईल. बहुत दर्शन किती टाइम काय झालाय. 11:15 म्हणजे 1:45 1:45 2:30. बघूया किती वेळा आपलं दर्शन होतंय. लाईन तर फुरफटते. नाही रे एवढा वेळा लागेल. थांबवणार तर थांबवत नाही म्हणून बरोबर होतोय. 1-1.5 तास व्हीआयपी चेक केली का. 100 रुपये पास आहे ना. 100 का 200. हा 200 400 रुपये एवढा आहे काय. इतका कमावतो काय करतो. भाई तुझ्यापेक्षा कमीच कमावतो. नाही हे सॅलरीवाले यांना मंथ एंडला हे लोक पैसे मागतात. त्यांना असं वाटतं आमच्याकडे खजिना पडलाय खजिना. आता जो ड्रायव्हर लोक आहे ना जे सॅलरी वाले मित्रांना त्यांना टॅग करा.
भाई ड्रायव्हर लोकांचं माहित असते. त्यांना वाटतं आपल्याकडे दिवसाला पैसा येतो 5-5 हजार 6-6 हजार. येतो भाई, मी तुझं अकाउंट बघतो. गप रे चल. तर बाप्पाचं दर्शन झालंय. तर बाप्पाचं दर्शन झालं पण जास्त नाही आम्हाला पाऊण तासात लागलाय. तर पाऊण तासात झालंय. आता निघालोय बाहेर. बघू आता जाऊया साईडला गाडी जवळ. आता वाकडलं परत. 46 प्रोडक्ट बनवते. भाई ही आयडिया पण एकदम भारी आहे. जर कोणाला ब्लॉगिंग करायला भीती वाटत असेल ना, सरळ कॅमेरा चष्मा घाला असला कोण कुठं बघतोय का, एकदा आपण पब्लिक कडे बघतोय, पब्लिक आपल्याकडे बघते की नाही हे आपल्याला समजत नाही या गॉगल मुळे. तर मी त्याला ते ट्राय करतोय फुल गर्दीमध्ये कोण बघतंय नाही बघतंय बघू दे. मी पण सांगतो माझ्या मित्राने आताच घेतला. हे पण आहे, माझ्या मित्रही गॉगल घेतलाय. वांड्याची आता घरात नाहीये आपण साइड से जाना करा काय नाही एवढं समज. आता पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता. हिम्मत करा, काय होत नाही, होतंय सगळं. मी पण 60 भीती वाटत होती. माझा चष्मा घातलाय, फोन बघताय नाही बघताय काय करायचं. क्यों पहले जिंदगी में क्या होगा, कुछ ना होगा तो तजुर्बा होगा. घेतला एक्सपिरियन्स मग आजचा. जाऊया आता नेहमी असेच ब्लॉग बनवायचे. बघ आता गाडी पार्किंग केली इथं सुमडीमध्ये. घेऊया गाड्या जाऊया पुढं. आता कसं याच्यात तर निघालं गाडी तर काढली बाई. गर्दी तर खूप मजबूत गर्दी आहे, बघू शकता. संध्याकाळी निघायचं जाऊन घराच्या बाहेर तुम्ही, यांना काय दिवसभर निघायचं असतं. आज संडे ना भाई, संडेला सगळे जाऊन फंडे. मग घरात बसा ना संडे फंडे, कशाला बाहेर बघूया निघूया पहिले इथनं गर्दीत ना. आता आलो आपण इथं. कुठला पूल आहे? मनपा. हा मनपाच्या ब्रिजवर आहे आपण. आणि जसं मी बोललो की डेअरी करायला मी पण घातला आता गॉगल. आजूबाजूचे कोण बघतंय नाही बघत, आपण कोणाकडे बघतोय ते दिसत नाही. ठीक आहे, मी मुद्दा हाच होता की इथं शूट करण्याचा, कारण मी थोडा डिमोटिवेट झालतो नवीन वर्षाच्या एंडिंग पर्यंत वगैरे, म्हणून व्हिडिओज वगैरे काय रेकॉर्ड नाही केले. की हेच की बाबा डेअरीची ब्लॉगिंग वगैरे कशी चालली आहे ते पूर्ण अशी म्हणजे वेगळीच चालू होती. त्यामुळे मी आता स्वतः ठरवलंय की बाबा थोडंफार चेंजेस हेच करायचे होते. मला किती त्यांचे मेसेज आले व्हिडिओ काय येत नाही वगैरे, तर मला हेच सांगायचं होतं की हेच थोडेफार चेंजेस करायचे होते म्हणून. तर बघूया आता. आजूबाजूला पब्लिक तर बघते भाई माझी, पण फुल असं थोडा विचार हे चालू आहे. पण बोललो आता घाबरायचं नाही. पप्पाकडनं मला आशीर्वाद घेतलाय की बाबा थोडी हिंमत असू दे. तर हेच की आता कंटिन्यू करणार आणि असंच करणार, भले पब्लिक असू दे काय असू दे, सगळे बघतात आहे आणि असं डेली रेकॉर्डिंग करायची. तर काय नाही भावनो, करा, थोडी हिंमत करायची आहे. 2-3 दिवस 4-5 दिवस जातील, सगळं आपल्याला सेमच वाटेल. तर ठीक आहे, आता इथं आपण बघूया, जाऊया डायरेक्टली वाकडला, जेवण वगैरे करूया आणि निघूयात. तर निघालो आता इथनं आपलं शनिवार वाड्याच्या इथनं, म्हणजे पप्पाच्या बाया पडून. तर आता चाललोय भूमकर चौकात. तर भूमकर चौकात एक हॉटेल आहे, तर तुम्हाला माहित असेल की नाही माहित. तर मी तिथं खूप वेळा जेवण केलंय, एकदम सस्त्यात मस्त. जे ड्रायव्हर लोक आहेत त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. जय माता दी हॉटेलचं नाव आहे. गेल्यावर दाखवतो तुम्हाला, कधी एकदा जाऊन तिथं बघा तुम्ही. टेस्ट पण चांगली आहे आणि स्वस्त आहे खास कर त्यासाठी. तर आता मित्राला तिथं चाललोय घेऊन, कारण आज तो संगती होता म्हणून थोडी मला हिंमत आली. मग चेहरा आता टाकलाय, दिसतंय की नाही काय माहित. तर जाऊया आता जेवण करायला. जेवण करूया, तुम्हाला दाखवतो रेट पण. म्हणजे मोस्टली तिथं जे कुठल्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या 150 पर्यंत, 150-160च्या वर कुठली नाही. पनीरची पण भाजी वगैरे सगळी. तर बघूया आता, जाऊया जेवण करायला. टेस्ट पण खरंच चांगली आहे. तर दाखवते ते हॉटेल कुठे. तर आता जाऊयात आपण. जायला माझ्या मते 30 ते 40 मिनिटं तरी लागतील. आपल्या घराजवळ तर 10 मिनिटावरच आहे. खाल्लं आलो भूमकर चौकात. मी बघू शकता पाणी गेलंय. आपल्याला तिथं पुढलं युटर्न असतं. एक सगळ्याला माहिती आहे, समजा एरिया मला नाही माहिती, तुम्हाला दाखवतो. मला सगळेजण इथनं युटर्न मारतात. शॉर्टकट आहे.
मी काल त्याची रील बघितली हाँ। इथे एकदा म्हणला होता की है ना अगर यमराज भी आप पे खड़ा होगा तो हम लोग रास्ता निकाल लेंगे. वेलकम टू पुणे गाई. कोण आहे तुम्हाला सावकाश कर ना तर गाडीचं काय तोडून घेतील ऍक्टिव्हा आपली. पॅनल वर घे फक्त मागचा चिलचा. हा आणि पायाचं काय अरे मागचं चित नाही ना नव्हे. अबे उतर उतर ए निघला मिशन सक्सेस मिशन पास. आलो आता जेवण करायला जेवण करतो आणि कमेंट करा कोणी कोणी इथं जेवण केलंय जय मातादी मध्ये हॉटेल बघू शकता. चला जेवण करून बघूया जागा कामावर निघतो आता घरी. फुल फुल पॅक झालं जेवण. असं बोलतात ना पोट भरून जेवलं पोट भरून. आणि बिल आपलं झालं काय टोटल 446 रुपये काहीतरी झाले म्हणजे 450 रुपये समजा. 450 मध्ये आम्ही काय काय खाल्लं असेल एक पनीर पराठा 6 रोट्या प्लस हाफ जिरा राईस 2 पाणी बॉटल आणि 1 मोठं थम्सअप आणि एक मसाला पापड. आता एवढं सगळं खाल्लंय तर बिल पण झालंय थोडंफार ठीक आहे एवढं काय नाही. तर आता जाऊया अरे बघूया राईड वगैरे लागते का नाही तर मग उद्या वाजता काम चालू करून लोकल तरी मार. तर जाता आता घरी आपल्या इथं लागेल 10 मिनिटं बुम करता आलोय घरी आता. ऑनलाईन तर गेलोय बघू ट्रिप लागते की नाही लागते. तो बनवला फ्रेश वगैरे होतो. जेवल्यावर चालायचं म्हणलं ना शिड्या जीवावर येतं बाबा. चला कामाला निघलो भेटूया परत. तर मित्रांनो लागली पुढची ट्रिप गोरेगाव ईस्टची आहे. आधी लागली माटुंगाची पण माटुंगा कॅन्सल केली कस्टमरनी. पिकअपला आमचा होता काय वाटतं पण ठीक आहे पुढची ट्रिप झाली एक्सेप्ट आणि जा 4 मिनिटाच्या लोकेशन 4 मिनिटावरच आहे लोकेशन मग जाऊन लवकर पिकअप करूया. आणि ड्रॉप केला ड्रॉपला काय 3.5 तास काहीतरी दाखवले आहे टोटल. तर 3.5 तास म्हटलं तर जास्त लांब पण नाही. तर माझ्या अंदाजे आता माझे 3 4 5 6 6:30च्या आसपास आपण पोहोचू. जर टोल प्लाझावर वगैरे आपण फूड कोर्टवर नाही थांबलो तर नॉनस्टॉप गेलो तर नक्की पोहोचू. आता ते बघूया कस्टमरवर डिपेंड आहे. तिथून जर रिटर्नची टिप भेटली तर अजून चांगलं. तर माझ्या अंदाजे 6 वाजेपर्यंत पोहोचतो तर भेटू पण शकते नाही भेटले तिथनं लोकल मी काल ती व्हिडिओ नव्हती बनवली पण काल मी असं लोकल मारून नेरूळला आलतो यायचा खर्च असाच निघलेला. तर तसं काय ते करेल तर बघू कसं होतंय. जाऊया काश्मीरच्या लोकेशनवर. आगे जा. 2555 ड्रॉप केली मी. तर जसं बोललो की तर आता मी इथं चाललो चुनापट्ट्याला माझं काम आहे. तर आजचा दिवस आपण इथंच एंड करतोय. तर आज मला फक्त इथे यायचं पण होतं आणि ट्रिप पण भेटली म्हणून नशीब तेवढा खर्च निघाला. जाताना बघू बायचान्स मी ब्लावरनं पॅसेंजर घेतलं तर जाईल नाही तर मग आपलं डायरेक्ट जाईल. रात्री 12:30-1 वाजेपर्यंत पोहोचल आणि उद्यापासून आपलं डेली लॉग इन नक्की सुरू राहील आणि नक्की माझे डेलीच्या डेली व्हिडिओ येतील. तर सगळ्यांनी मला विचारलेलं का व्लॉग वगैरे येत नाही वगैरे आता नका टेन्शन घेऊ आता डेली व्हिडिओ येतील. तर बघूया आपण आपली पुढच्या आपलं जो टार्गेट मध्ये आपण स्टॉप केला म्हणजे काम आणि एक्सरसाइज वगैरे सगळं होत होतं पण एवढंच की आपण व्हिडिओ नव्हतं बनवत. तर आता सगळे कंटिन्यू व्हिडिओ होणार आहे जिथून स्टॉप केलं तिथून स्टार्ट करणार आहे काय प्रॉब्लेम नाहीये. आणि आता हेच की माघार घेणार नाही डेली व्लॉग नक्की येतील. तर चला भेटू आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझं हे नवीन नवीन स्टाईल आवडत असेल तुम्हाला काय डाऊट वगैरे असेल काय विचारायचं असेल तुम्ही डायरेक्टली मला कमेंट मध्ये विचारू शकता. चला मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तसं म्हणजे मी बोललो की काम होतं माझं काम पण झालं. म्हटलं चला असं जातात आपण ब्ला टाकूया भेटलं तर लगबायच्या जर भेटलं सीट तर तसंच झालं. मला 2 सीटा भेटल्या. माझ्या हस्बंड वाईफ आहे. तर त्यांना जायचं डायरेक्ट बोलले आम्हाला पूर्ण कॅब म्हणजे आम्हाला 2 सीट पाहिजे पाठची. बोललं ठीक आहे तर 700 मध्ये त्यांना रेडी केले. तर चालतंय आपल्या बोललं जायचा खर्च पण निघतोय प्लस सीएनजी इथनं बरं मुंबईतनं 80 रुपयाचे आणि जाताना आपण ओल्ड हायवेने जाणार आहे तर काय 141 का 61चा काही टोल लागतो. तर चालतंय बोललो. तर निघाला आता जाता जरा पिकअप करायचं खारघरवरून पिकअप करायचं मी आता चेंबूरमध्ये. तर 10:30 वाजता पिकअप करल 10:30 11:30 12:30 पावणे 1 ते 12:30च्या अगोदर आपण पोहोचून जाऊ. इथं भूमकर जाऊ का त्यांना भूमकर जाऊ का ड्रॉप करायचं तिकडनं मग आपण डायरेक्ट घरी पण जाऊ शकतो. तर ठीक आहे
चला जाऊया आता लोकेशन वर. तर मित्रांनो जसं मी बोललो मी म्हणजे व्हिडिओ आपला आजचा डे तर एंड गेलता. पण सीन असा झाला की मी येताना विचार केला की आपण रिकामं जाण्यापेक्षा माझं काम तर झालं लवकर म्हणजे 9:30च्या आसपास आहे आणि रिकामं जाण्यापेक्षा बघूया ट्रिप टाकून. तर ब्ला ब्ला 8:30 एक ट्रिप टाकलेली. तर वाकड चौकापर्यंतच टाकलेली. तर बोमकर चौकापर्यंत भेटले 2 जण मला. म्हणजे जसं मी बोललो हसबंड होते. त्यांना ड्रॉप केलं त्याचे आपल्याला 700 रुपये भेटले. तर चला आणि मी ओल्ड हायवेने झालोय. ओल्ड हायवेने आलो माझा हाफ टँक प्लस एक कांडी सीएनजी बाकी आहे. प्लस येताना यायचा खर्च आपला निघलाय म्हणजे नाही ना म्हटलं तरी 300 मोजून 300-400 रुपयाचं आपलं प्रॉफिट 350 पकडा. 350-400 प्रॉफिट निघलं असेल. ठीक आहे पण ते रिकाम्या येण्यापेक्षा असं आलेलं बरं. कारण एवढ्या रात्री जरी ट्रिप तर आपल्याला भेटत नाही. तर आलो आता आपण घरी जाणार मी घरी जाणार आहे. पहिला हा व्हिडिओ अपलोड करणार आहे मॉर्निंगला. म्हणून बघू ट्राय करतो रात्री एडिटिंग वगैरे करून ठेवायला. नाहीतर मग उद्या मॉर्निंगला लवकर उठून मग करायची. तर बघू आणि काय दिवस आता मला जिम मध्ये पण असे व्लॉगिंग वगैरे म्हणजे सगळ्यांसमोर शूट वगैरे करायचंय. स्टार्टिंगला तर वाटतं म्हणून भावाला बोललो की माझ्यासोबत चल. म्हणजे कसं तो संगती कोणातला सर्व आपला कॉन्फिडन्स असतो आपल्यामध्ये. तर हेच आहे डोक्यात विचार. तर बघूया काय होतंय. तर असंच कॉन्फिडन्स जरा एक आठवडाभर आपल्याला बिल्ड झाला ना मग काय नाही मग भाई बिंदास. नंतर गाडी चालवताना पण लॉग इन आणि अँगल पण वेगवेगळे मी डोक्यात विचार केला की कसं घ्यायचं काय घ्यायचं दिसेल तुम्हाला उद्याच्या अर्निंगच्या व्हिडिओ मध्ये. तर चला भेटूया आपण उद्या.